ठीक आहे मी बोलतो मी. पप्प्या तुझ्या नादाला लागून की नाही आम्ही गोत्यात येणारे बहुतेक. ते काय नाही आमच हे काय झेपायचं नाही. अगं असं तायडे म्हणू नकोस ग, असं काही होणार नाही. हे बघ तुझी झेप लई मोठी आहे आणि गावभर तुझ्या जाहिराती करावले होते का उगाच करावले का आम्ही? नाहीतर काय आणि गावाला लुटून आपण पैसे मिळवायचं असं ठरलंय ना आपलं. बापू पैशासाठी नाही, त्या जिजाला या गावातनं हाकलून द्यायची म्हणून करायलोय आम्ही सगळं. अगं तेच गती, पण कसं आहे दुधात साखर म्हणजे एक्स्ट्रा. कळलं काय? पैसे म्हणजे तसंच आहे का आपल्यासाठी? अरे पण पैशाच्या नादात आमचं सोंग उघडं पडायला त्याचं काय? नियडपट गावकरी काय बी अडचणी घेऊन यायला लागल्यात, आम्ही सोडवायचं कसं? पप्प्या आमचं सोंग उघडं पडलं तर तू याद राखा. नाही ग, सोंग बिंग उघडं पडणार नाही. माझं जरा ऐक. म्हणजे झालंय काय माहितीये काय, आयडिया चुकलेली नाही आपली, आपला अप्रोच जरा चुकायला लागलाय. म्हणजे कसं आहे, आपण आता आपल्याला सोडवता येतील अशा सोप्या सोप्या अडचणी निर्माण करायच्या आणि मग त्या सोडवायच्या. म्हणजे 10तली 1 जरी अडचण सोडवलीच की नाही तरी आपला विश्वास बसणार. अरे पर तेच म्हणतोय मी, ते करायचं कसं? हे बघ आता एखाद्याला मुलगा झाला नाही, एखाद्याला नोकरी लागली नाही, अरे या अशा अडचणी आपण सोडवायच्या कशा? बापू आपण कनी जरा अवघड प्रश्नाकडे बघायला लागलोय, तेच सांगालोय. नुसतं जर आपल्याला पास व्हायचं असेल तर सोपं प्रश्न सोडवायचा आत्यात. कळलं काय? अरे तेच म्हणतोय आम्ही बी, पण सोप्या अडचणी कोणी आणनच झाले तर? त्याची काळजी तू करू नको. आता माझ्या डोसक्यात एक प्लॅन आलाय. म्हणजे मी आणि बापू काय करणार, सोप्या सोप्या अडचणी निर्माण करणार आणि त्याचं समाधान बी आम्ही सांगणार. तू फक्त बोलायचं. अरे तू काय म्हणणार मला काय बी कळण झाले बघ. मला वाटलं होतं डोसक्यात लवकर शिरतच नाही. हे बघा मी दोघांनी बी सांगतो. आता मी काय करायचं, आपण एखाद्या माणसाची सायकल चोरायची आणि ती चोरलेली सायकल काय करायची, पाण्याच्या टाकीच्या मागं जाऊन ठेवायची. आणि तो आता भक्त म्हणजे सायकल चोरलेला येणार, नंदिता मैया माझी सायकल चोरीला गेली. मग नंदिता मैया काय सांगणार, समाधान आपण आधीच शोधून ठेवलेलं आहे. त्या काय सांगणार, पाण्याच्या टाकीच्या मागं जे झुडूप झाले की नाही त्या झुडपात जाऊन सायकल हुडक, तिथं सायकल घावणार. ऐक नाही सोपं? बेस्ट आहे. वय 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 पप्प्या, ही एकदम बेस्ट आहे बघा. आता तुम्ही दोघं बी लागा कामाला. आणि हे बघा सायकल, वाळवण, कोंबड्या, वाळत घातलेली कपडं काही सोडायचं नाही. त्याची काळजी करू नको, आम्हाला सवय आहे तिची. पण या टायमाला काय करूया, बारकं बारकं पोरं बी 2 उचलूया, म्हणजे आणि विश्वास बसेल. आणि पोरं म्हणल्यावर दक्षिणा बी 10 पट मागता येईल. वय वय वय, हे बी बेस्ट आहे. आता तुम्ही दोघं बी लागा कामाला. आणि ऐका, अडचणीचं समाधान आम्हाला आधीच सांगा, नाहीतर लोचा व्हायचा. सांगणार. चला आता आम्ही दोघं अडचणी निर्माण करायला आलेलो आहे. येऊ काय मल्लिका देवी? जा जा जा. जय हो मल्लिका देवी. नंदिता मैया म्हणा. ते ना हो पप्प्या, बोल की. समजा आपल्याला असं सांगितलं की एखाद्याची म्हस गाभण राहत नाही, तर तुम्ही दोघं काय करशीला? अरे 10त एखादी अडचण सोडवली तर गावचा विश्वास बसेल असं म्हणलास ना तू? जावा लागा कामाला. आणि वय गावचा आमच्यावर विश्वास बसायलाच पाहिजे. हसलीच म्हणून बरं घाबरलो होतो आम्ही. काय मैया झाल्यापासून काय पण बोलायला. जाऊ काय? जा जा जा. मल्लिका देवी. नाहीच बसणार. गावकऱ्यांचा या सोंगावर आता विश्वास बसणारच नाही. हो मग माझा जीव धोक्यामध्ये होता, हे वहिनीसनी कसं काय कळलं? आता वाळवंटातली राणी म्हणल्यावर कशाला कोरड पडणारच की म्हणा. आणि मग तेच झालं. राणीमांना उपाय काही सुचत ना आणि गावकरी काही ऐक ना. समजा गावकऱ्यांना झटपट उपाय पाहिजे होता ना. मग आता काय, राणीमांचा यो बाजार गुंडाळायला लागणार. गावकरी तर काय आता त्यांच्या या सोंगाला भुलणार नाहीत. मला काहीतरी वेगळंच वाटतंय.
तुला नाही काय इकडे वाटायले बाबा? मला वाटतंय की वहिनींच्या अंगामध्ये खरोखर देवीची शक्ती आली. ही बघा की आपली गाडी बंद पडली, माझी टेम्पो संगत धडक होणार. हे समजा वहिनीसनी कसं काय कळलं? म्हणजे आपण बाहेर गेलोय तिकडं काय करतोय हे वहिनीने कसं काय सांगितलं? कसं म्हणजे मी सांडाई नाही हे पण सांगितलं की त्यांनी. हे सोडून बाकी समजा बरोबर होतं का नाही? मग ते कसं? ते कसं सांगितलं ते काय मला माहिती नाही, पण वहिनीचा दुष्ट तसं नाही. हे 100% खरं बोलीस बघ तुझीचा. हा हा मग मला 100% गॅरंटी आहे. वहिनी साहेबांचा यो झोल बाहेर येणार म्हणजे येणार. ताईसाहेब एक तर तुम्हाला गरम चहा सोसत नाही, मग कशाला भास्कन प्याय गेला? पोळली का नाही जीभ? अगं अजून कुठं पिलोय चहा? तू गार करतेस ना व? अहो मी या चहाचं म्हणत नाही, तर मल्लिकाच्या सोंगाचा चहा. चहा झाला मस्त आणि तुम्ही भस्कन प्यायला आणि ती पोळली. अहो त्या गावातल्या लोकांच्या अडचणी ऐकताना तुमच्या तोंडावरचा रंग पार उडून गेला होता. थोडक्यात वाचलायचा ताईसाहेब. हे आम्हाला जे माहिती ते सांगू नकास. आम्ही चहा गार करायला लावलाय पप्प्यान बापूला. म्हणजे आता आम्ही अशा अडचणी निर्माण करणार की ज्याचा उपाय आमच्याकडे आधीच असेल. म्हणजे कसं? ते आमचं आम्ही बघतो ग. तू ग लोट घेऊ नकस. चहा गार कर. घ्या झालाय चहा. बरं ते नव्हतं ताईसाहेब, मला का नाही एक प्रश्न. काय? अरे गार केलायस बघ चंदे. जा गरम करून आण जा. त्या चंदीला कोणी फालतू चौकशी करायला लावलेल्या असतात काय? फालतू. नंदुडे दमली असेल नाही गावच्या अडचणी सोडवून सोडवून. होय होय त्या माणसांच्या अडचणी जपतात होय. इथे इथे जरा. मी काय म्हणतो, हा गावच्या अडचणी तर सोडवशीलच तू. एक नवऱ्याची आहे ती सोडवी की अडचण. तुझी अडचण कसली? काय नाही, एक लॉटरी काढायची म्हणतोय. कुठल्या नंबरची काढू? अरे ते आम्ही कसं सांगणार? आम्ही काय जादूगार आहे व्हय? अगं जादूगारापेक्षा मोठी आहेस तू. साक्षात मल्लिकात, वाळवंटातली राणी. सोड. अगं ऐक की, नाही पण लॉटरी कशाला? ते जरा पैशाची गरज आहे का. तो आपला दुबईतला बिझनेस आहे का नाही, साप पण खाली आलाय. आणि तो पार्टनर सांगत होता 1 करोडची जुळणा झाली तर लय भारी प्रॉफिट होईल. 1 करोड? अरे 1 करोड म्हणजे काय खायची गोष्ट आहे काय? अगं म्हणून तर तुझ्याकडे आलोय. ते तुझ्या अंगातल्या मलायकातला विचारूया की. तू जागा कर, मी सांगतो. अरे ते आम्हाला कसं कळणार? ते मलिकातला विचारायला पाहिजे. अगं तेच सांगालोय मी. तू जागा कर, मी विचारतो तिला. अरे असं कसं? आणि असं कसं कवा येईल ती? तर बाजूला. अगं ट्राय कर की. ट्राय करायला काय जाते? अरे पण ट्राय कर तू. जय हो. जय हो मल्लिकात. थांब की जरा. आम्हाच नाही जमत. ट्राय कर, अजून एकदा ट्राय कर. मी सांगतोय बघ. काय करतोयस तू सूरज? सुरू कर. अगं आज यायलाच पाहिजे अंगात. सुरू कर. आम्ही करतो, तू बरा.
नाही जमत आम्हाला. अगं धुडे, आज अंगात यायलाच लागतंय. का आजच्या आज लॉटरी काढायला पाहिजे, नाही तर लई मोठी बोंब होईल. अरे पण मला माहित नाही, काय बी करा ना अंगात काय. ते ना मग आम्ही तुला नेकलेस आणायला सांगितलं होतं, त्याचं काय झालं? आजच्या आज आणतो मी, पहिलं तू अंगात काढ. आज आणलं म्हणून समज, एकदम पक्क. 1000%. मग ट्राय मारतो आम्ही. हा येऊ दे. बोल बाळा, काय अडचण आहे तुझी? एक लॉटरीचं तिकीट काढायचं म्हणतोय. कुठल्या नंबरचं काढू? लॉटरी 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 लागली 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 लॉटरी 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 लागली लागली लागली. लागली लागली. 786 शेवटचा नंबर मिळाला तर होईल जादूवंत. ते शेवटाला 786 काढू काय? लॉटरी 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 लागली लागली लागली. लॉटरी 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 लागली 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 लॉटरी लागली लागली. नवरा आहे माझा, लॉटरीचा नंबर मिळाला की गेला लगेच. तिथं बायकोचं घुमून घुमून काय का होईना. संधी चहा घ्यायला गेली, अजून कशी काय आली नाही काय माहिती. गार करून दे. सनीदासनी लॉटरी लागल का? डेकळाची लागत्या. अगं फुटक्या नशिबाचा आहे त्यो. अहो ताई साहेब, मग तुम्ही खोट आहे हे समजेल की सनीदासनी? संदे हे बघ, एकतर 786 नंबरची लॉटरी त्याला मिळणार नाही. आणि जर का मिळाली तर आम्ही त्याला सांगू अमुक अमुक नावाची लॉटरी काढायची सोडून तू तमुक तमुक नावाची काढलीस आणि गोळ झाला. वा ताई साहेब वा, एक नंबर आहे बघा तुम्ही. काय डोसकं लावलंय, वा वा वा. कारण आमच्या डोसक्यात फॉल्ट नाही. तंदे, जर आम्ही स्वतःच्या नवऱ्याला गुंडाळत असू तर बाहेरच्या लोकांनी गुंडाळलंच पाहिजे. वय वय. आणि आम्ही गुंडाळणार. तू आणि वहिनी साहेबांना ते गावात अडचणी निर्माण करायचं प्लॅनिंग केलंय खरं, पण आपण गावरे गेलो तर बापू भाऊनी म्हणून प्लॅनिंग करायचं असते ना. कशाला गावाच्या गोष्टी करायला लागू. हा तू विसरला असशील, पण मी नाही विसरलो. अरे मग चांगले. अरे मागच्या वेळी ते गावाच्या बाहेर पालं पडली होतीच काय, आणि त्यांना आपण चोरीच्या प्लॅनिंग मध्ये अडकवायला गेलो होतो आणि आपणच घावलो होतो. मी नाही, तुम्ही घावला होता. वार वा. अरे मला केला होतास पुराण, तू गेला होतास पळून. तर लक्षात ठेव, आता जर मी गावलो तर पहिला नाव मी तुझं घेणार आहे. बापू हे असं काही होणार नाही हो. बघा, ह्या टायमाला आपण फुल प्लॅनिंग करून उतरायचं. तू पोरं पळवायचं म्हणजे जरा जादा होते. मी असताना कशाला घाबरालाय तुम्ही बापू, मी आहे ना. चला चला जाऊ. एक मिनिट, ते बघितलं काय गिरणीवाले आले, त्याचा पट्टा बसूया जरा. चला ए गिरणीवाले, अरे सच्चा जरा धमकी इकडे. काय सर्जराव बरं ना. मदत करा, लाव मदत करा गावाला. पट्टा काय काम आहे? काय नाही त्याने तुटला काय तुझ्या गिरणीचा पट्टा? नाही तुटला. तुटल. हे बघ सचा, काय कर, एकदा राणीमाच्या दरबारात ये, तिचा आशीर्वाद घे, तिच्या पायात जा, म्हणजे तुझ्या सगळ्या अडचणी दूर होतील. बघ काय जा म्हणून सांगतोय? हा, तुझ्या त्या राणीमाचा त्याचं फप झालं होतं. काय ते त्याचं फप. कळलं. अरे लोकांनी एवढ्या अडचणी सांगितल्या, हे गेला सांगितलं काय? अरे पुढ्या, मी काय म्हणतोय, पी हळद हो गोरी, असं कधी होते वय? नाही तर मी झालो नसतो काय. ते वेगळं आहे.
अरे तेच म्हणतोय म्हणजे अरे धीर धरायचा जरा हे बघ मी म्हणतोय राणीमाच्या दरबारात तू गेलास का नाही तुझ्या सगळ्या समस्या दूर होती फक्त 1,000 रुपये खर्च करावा लागतो 1,000 1,000 किती 1,000 रुपये काय ते आणायचं काय दोघं हा आधी त्या लोकांना अनुभव येते मग बघतो काय करायचे तुम्ही मला शिकू नका याच्या गिरणीचा पट्टा मोडला ह्याच्या मी काय म्हणतोय समज सच्यानं आपल्याला 1,000 रुपये दिले तर त्याच्या गिरणीच्या पट्ट्याची समस्या कायम बंद होईल ती कवाच होणार नाही बापू पण आपण काय म्हणले 10 मधली एक समस्या सुटली पाहिजे मग हे सच्याचा पट्टा आपण 9 मध्ये टाकू सुटला नाही तरी चालतंय तिथं गप्पा मारणार आहे काय त्याला बारा गावात जायला पाहिजे आणि 10 मधली एक अडचण अशी निवडायला पाहिजे जे आपल्याला सुटेल चला येळ नाही माझ्याकडं म्हणून चला सायकल माझी जीवाची र राणी जीवाची र राणी माझी जीवाची र राणी सायकल माझी जीवाची र राणी माझी जीवाची रे राणी नानांच्या आयुष्यात कसल्याच अडचणी नाहीत बघितलं काय होय वा 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 ना बराय कसल्या अडचणी नाहीत ना आयुष्यात अडचणी तरी जन्माला लागल्यात काय सांगू तुला वाट आलाय बघा ह्या आयुष्याचा अरे नाण्या असं बोलू नये बघ तुला ज्या बी काही अडचणी आहेत की नाही त्या घेऊन राणीमाच्या दरबारामध्ये ये तुझ्या समध्या अडचणी दूर होतील म्हणजे वहिनी साहेबांच्याकडे बाबा वय जय जागृत राणी आहे की आपल्या गावावर सुखाचा पाऊस पडायसाठी डायरेक्ट वाळवंटात ना आल्या अरे पण गावातली तरी सगळी लोक म्हणतात तर लय मोठा झोल आहे हो काय घेणार ना वय काय तुमचं आमच्या बापूंपेक्षा मोठा आहे तुम्ही आणि कुठल्या तरी आयऱ्या गेऱ्या माणसांवर विश्वास ठेवता बोलण्यावर अजिबात नाही स्वतः अनुभव घ्या मग विश्वास ठेवा अरे बाबा लय जागृत दिवी आहे ती समध्या गावाच्या अडचणी दूर करणार बघ चालते बरं हे जाणार ना सायकल बाकीच्या काय अरे पप्या तुला एकच सांगून ठेवतो माझ्या सायकल कडे वाकड्या नजरेनं बघायचं नाही काय अरे ही सायकल म्हणजे माझा जीव आहे जीव वय रोज कुठं जावा बा मी आपलं सहज म्हणलो हो चांगली वाटली लय शहाणा या नाही नजर कोणा लावत नाही तुमच्या सायकलला टांग टाकून जावा की नाही टाकत मी टांग ही सायकल राणी आहे माझी फिरून तुझ्या नानाचे टांग म्हणा टांग सोडाव बापू या नानांचा जीव चोरायचा आहे आपल्याला चोरायची हुशार ग माझा बापू हुशार आता ही सायकल आपल्याला चोरायची आहे आणि लपवायची आहे ही देवी मा सांगल की दरबारात चला लय काम आहे बापू आम्हाला तर राहिली का कशी वाटते ती अहो एकदा स्वतः अनुभव घ्या आणि मग बोला की काय गरज नाही घ्यायची करा काम करा रे राहू दे पप्प्या त्यांच्या या नवीन पायपा बी जमिनीतनं गायब झाल्या की नेमक कळलं तुम्हाला मला बापू चला नाही पोकळ गेम आहे सगळा अरे मल्लिकात राणीचा अनुभव आला की नाही असं म्हणणारच नाहीस तू होय बर काय आयुष्यात काय अडचणी लय अडचण येत बाबा आता काय सांगू तुला नाही मला सांगूच नकोस राणी मला सांग आता हे बघा ह्या सगळ्या अडचणींचा एकमेव उपाय म्हणजे मल्लिकात राणी तिच्या दरबारात या आणि तुमच्या अडचणींचं निराकरण करून घ्या बघूया बरं ठीक आहे या तुम्ही येतोय चला बापूचा येणार ती आपल्याला माहित आहे की और ही कोणच माणसं विश्वास ठेवायला तयार नाही आता कसं मिळणार पैसे मिळणार बापू पैसे मिळणार आपल्याला फक्त यो मलिकाचा खेळ रंगला पाहिजे आज रात होऊ द्या मग दाखवतो तुम्हाला